आपल्या समोर हा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आम्हाला जर a अधिक b अधिक c बरोबर 3 म्हटलंय आणि a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग बरोबर 6 आहे, सोबतच 1/a अधिक 1/b अधिक 1/c बरोबर 1 असेल तर abc ची किंमत काढायची आहे। 4 पर्याय देखील दिले, आपण पाहूया हे उत्तर कसं सोडवता येईल। चला, दिलेली पहिली माहिती आपण लिहून घेऊ। a अधिक b अधिक c बरोबर 3। यालाच काय करूयात आपण, या समीकरणाच्या दोन्ही बाजूंचा वर्ग करूयात। अर्थात मी इथे वर्ग करणे लिहिलाय, इथे वर्ग करणे लिहिलंय। काय होईल बघा, a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग करणे, यासाठी आपला स्वतंत्र व्हिडिओ आहे शॉर्टकट ट्रिकचा, कसा करता येतो तो आपण पाहून घ्या। सोबतच मी या ठिकाणी तो वर्ग करून घेतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की वर्ग काय झाला आहे। तर होईल a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac। बघा हा, इथपर्यंत याचा वर्ग तयार झालाय, बरोबर 3 चा वर्ग 9। हा, याची शॉर्टकट ट्रिक जी म्हणाल ती नक्कीच पाहून घ्या, तो स्वतंत्र व्हिडिओ आहे, त्यातनं तुम्हाला कसं करता येतं कमीत कमी वेळामध्ये आणि अगदी बिनचूक ते समजून जाईल। आता आपण काय करूयात, पुढील पायरी लक्षात घ्या। या ठिकाणी a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग बरोबर 6 प्रश्नातच दिलाय, त्यामुळे मला या तिघांची ऐवजी फक्त 6 लिहून ठेवता येईल। ठीक आहे, लक्षात आलं का? इथून आपण ही माहिती घेतली। मग समोर जे आहेत त्यामध्ये काय करता येईल, या प्रत्येक ठिकाणी 2 कॉमन घेता येईल का? नक्कीच। मग काय करूयात, 2 कॉमन घेतले, ab कंसामध्ये bc अधिक ac बरोबर 9। आता हे अधिक मध्ये 6 समीकरणाच्या त्या बाजूला नेऊ, म्हणजे उजवीकडे, आणि ते वजा करूयात। म्हणजे काय केलं, 2 कंसामध्ये ab अधिक bc अधिक ac बरोबर 9 वजा 6। उत्तर काय झालंय ते तुमच्या लक्षात आलं, त्यामुळे मी इथे लिहितो 2ab अधिक bc अधिक ac बरोबर आहे 3। ती दुप्पट आहे तेव्हा 3 आहे, त्यामुळे आपल्याला हे गुणाकारात 2 पलीकडे उजव्या बाजूला घेऊन भागाकारात ठेवता येतात। मग काय होईल बघा, ab अधिक bc अधिक ac बरोबर 3/2। हे अशा पद्धतीने आपल्याला पहिलं सूत्र मिळतं। ठीक आहे, एक नवीन सूत्र आपल्या हाती लागलंय। आता दिलेली आणखी काही माहिती आहे ती आपण पाहूयात, ती या बाजूला मी मुद्दाम लिहीन। सॉरी, 1/a अधिक 1/b अधिक 1/c बरोबर 1। आता याला आपण लसावी करून घेतला तर काय होईल लक्षात घ्या। प्रत्येकाचा छेद सारखा केल्यामध्ये आपण a b c तयार केलं। आता या छेदासाठी अंश काय बनणार आहे, bc, कारण उर्वरितांचा गुणाकार या अंशामध्ये असेल। सो bc अधिक याच्यासाठी काय ac, आणि शेवटचा जो 1/c आहे त्याचा अंश बनेल ab बरोबर आहे 1। आता लक्षात घ्या, तुम्हाला ही मांडणी मिळाली तर तुम्ही हे भागाकारातले abc पलीकडे गुणाकारात मांडू शकता, म्हणजे bc अधिक ac अधिक ab बरोबर abc। गुणाकारातली बाजू उजवीकडे गेल्यानंतर तर भागाकारातली बाजू उजवीकडे गुणाकारात गेली। हे तुम्हाला लक्षात आलंय का? हे एक महत्वाचं सूत्र आपल्या हाती मिळालं आहे की bc अधिक ac अधिक ab बरोबर abc आहे। आणि तुम्हाला हे लक्षात आहे ab अधिक bc अधिक ac हे तेच आहेत, फक्त क्रम उलट दिसतोय। यातनं असं लक्षात आलं, या इक्वेशन 2 जर आम्ही म्हटलं तर एकाने 2 चा विचार करता लक्षात येतो की 3/2 a b c बरोबर 3/2 येत आहे। बघा ab इथे लक्षात येतं, ab bc bc ac ac याच्या बरोबरीत जर 3/2 आहे तर हे दोघं जण बरोबरीत असलेले हे देखील 3/2 आहेत। म्हणजे मला इथे सुद्धा बरोबरीत 3/2 असं लिहून ठेवता येतं। हीच मांडणी लगेच पाहून लक्षात येतं की एबीसी बरोबर किती आहे, अर्थात एबीसी ची किंमत आम्हाला याच ठिकाणी मिळते देखील। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला अपेक्षित उत्तरापर्यंत पोहोचता येतं। तर आपल्याला आता लक्षात आलं आहे की ए बी सी बरोबर 3/2। तर आपलं अपेक्षित उत्तर इथे असणार आहे पर्याय क्रमांक 3 एबीसी बरोबर 3/2। तर अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर सोडवता येतं।